शिंदेंच्या शिवसेनेकडनं मालवणमध्ये पैसे वाटप। एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या। वैभव नाईकांचा आरोप। वैभव नाईकांचे आरोप नैराश्यातून प्रचारामध्ये अनेक दिवस व्यस्त असल्यामुळे कपड्यांच्या बॅगा असतात। नाईकांच्या आरोपांवर उदय सामंतांचं उत्तर। आम्ही पैशाने निवडणूक जिंकत नाही, निवडणुकीतील पैशाचा गैरवापर हानिकारक। संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। बदलापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप शिवसेनेत राडा। भाजप उमेदवाराच्या मुलाला मारहाण केल्यानंतर गोंधळ। पोलिसांकडून घटनास्थळी लाठीचार्ज। आमदार सुनील शिंदेंचं नाव 7 वेळा तर माजी महापौर श्रद्धा जाधवांचं 8 वेळा नाव आलं। निवडणूक आयोगाची सर्कस झालीये का? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। मंत्रालयातील पीए निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो। निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरातांचा मोठा आरोप। भाजप नेत्यांकडून पुन्हा भाजपच नंबर 1 पक्ष असल्याचा पुनरुच्चार। महायुतीत सर्वात मोठा वाटा भाजपचा दिसेल, गिरीश महाजनांसह बावनकुळेंचं विधान। गठ्ठ्यानी मतदान असल्यास सत्ताधाऱ्यांकडून 22,000ची ऑफर। निलेश राणेंच्या आरोपानंतर सचिन अहिर यांचा दावा। जामखेडमध्ये भाजपकडून गुंडांच्या घरात उमेदवारी। रोहित पवारांचा आरोप। जामखेडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचाही दावा। कोण गुंड आणि कोण चांगलं हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला। जे आम्हाला गुंड बोलतात ते गुंडांना घेऊन विमानात फिरले। रावसाहेब दानवेंचा रोहित पवारांवर पलटवार। चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप। भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्यामध्ये उमेदवाराचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप। व्हिडिओ व्हायरल। निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे लक्ष।